हॅलो नमस्कार, मी सानिका, कथारंग बाय सानिका या कथा मंचावर कथाप्रेमींचं मनापासून स्वागत. तुम्ही करत असलेला सपोर्ट आणि तुम्ही देत असलेला रिप्लाय यामुळे खरंच हा चॅनल खूप छान ग्रो होतो आहे. आपल्या या चॅनलवरच्या 10 या कथेने 1K व्ह्यूज पूर्ण केलेत. म्हणजेच आपल्या या चॅनलवर कथाप्रेमी व्ह्यूअर्स हे जास्त आहेत, सबस्क्राईब करणारे कमी आहेत. त्यामुळे माझ्या व्ह्यूअर्सला हेच सांगणं आहे की प्लीज तुम्ही हा चॅनलला जर कथा पूर्ण ऐकत असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा. त्याच्यामुळे या चॅनलला ग्रो करण्यासाठी मला छान मोटिवेशन मिळेल आणि नवीन कथा आणण्यासाठी मला जोश येईल. सो प्लीज व्ह्यूअर्स, प्लीज सबस्क्राईब. आज आपण सौ मधुरा सुनील कुलकर्णी यांच्या सिद्धी या पुस्तकातून तू तेव्हा तशी ही छान आणि सुंदर कथा ऐकणार आहोत. नक्कीच या कथेतनं तुम्हालाही तुमची अशीच एखादी जुनी मैत्रीण आठवेल. शेवटचा पेशंट चेक करत होतो इतक्याच सानिकाने इंटरकॉमवर विचारलं, सर रुचिरासाठींचा फोन आहे, त्यांना तुमच्याशी बोलायचं आहे. अशा कुठल्याही व्यक्तीने मी ओळखत नाही, मोबाईल नंबर घेऊन ठेवू, मी नंतर बोलतो. मी परत पेशंटला काही सूचना दिल्या आणि फॉलोअपसाठी 5 दिवसांनी बोलावलं. आजचे पेशंट झाले होते, 9:30 वाजून गेले होते. हॉस्पिटलला रात्रीचा 1 राऊंड मारायचा होता. प्रीतीला फोन लावला, प्रीती मला वर यायला अजून अर्धा तास लागेल, तुला भूक लागली असेल तर जेवून घे. माझं जेवण झालं आहे मानस, मला ॲसिडिटीचा त्रास होतो माहिती आहे तुला. ओके. मी मोबाईल बंद केला. अनेक वर्षांपासून हाच संवाद. मला कधीतरी वाटायचं की प्रीतीने माझी वाट बघावी, दोघांनी गप्पा मारत जेवावं. जरी प्रीती डॉक्टर नसली तरी चॅलेंजिंग केस आली की प्रीतीशी डिस्कस करावं असं वाटायचं. पण प्रीतीला यात काडीचाही इंटरेस्ट नव्हता. प्रीतीचे पप्पा होते तोपर्यंत त्यांच्याशी बोलणं व्हायचं. ते एक नावाजलेले सर्जन, त्यांच्याकडनं मला खूप काही शिकायला मिळालं. पण पप्पांना जाऊन 2 वर्ष झाली आणि माझा गुरु हरवला. मुलाचा फील्ड अगदीच वेगळं. तो इंजिनियर असल्यामुळे तो फक्त श्रोता असतो. मी केबिनच्या बाहेर आलो. बाहेर बेंचवर साखरे नर्स, भागवत नर्स कॉफी घेत होत्या. मला बघून दोघी लगेच उठून उभ्या राहिल्या. प्लीज बी सिटेड. आरामात कॉफी घ्या, आज तुमची नाईट ड्युटी ना. हो सर. सर तुम्हाला करू का 1 कप कॉफी. नो थँक्स, मी आता राऊंड मारून वरच जातोय. राऊंड मारून मी वर घरी आलो. प्रीती झोपायच्या तयारीतच होती. आलास तू, जेवण गरम करू की वेळ आहे अजून. आज सुलभाताई रात्रीच्या नाही आहेत, त्यांच्या मुलाला बरं नाही आहे म्हणून त्या घरी गेल्या आहेत. प्रीतीने जांभई देत विचारलं. जेवण गरम करून टेबलावर ठेव आणि तू झोप, मी जरा फ्रेश होतो. जेवताना अचानक ती रुचिराका कोणती आठवली. कोण असेल ही. इतक्या रात्री माझ्याकडे काय काम असेल. उद्या फोन करून बघावं. नेहमीप्रमाणे एकटाच जेवलो. झोप येत नव्हती. डॉक्टर असल्यामुळे झोपेच्या गोळ्यांचे दुष्परिणाम ठाऊक होते. डॉक्टर सुमती क्षेत्रमाडे यांची युगंधरा वाचायला घेतली. माझी अतिशय आवडती कादंबरी. या कादंबरीची मी अनेकदा पारायण केली. युगंधराचा कणखर निर्णय, तिचं आणि अभिजितचं असफल प्रेम, हे सगळं मला वेगळ्याच विश्वात न्यायचं. सुमतीताई डॉक्टर असूनही एक अतिशय संवेदनशील लेखिका. वाचतानाच कधीतरी झोप लागली. दुसऱ्या दिवशी फारसे पेशंट नव्हते. मी सानिकाला आत बोलवलं. सानिका, काल रुचिराका कोण त्यांचा फोन आला होता ना, त्यांचा मोबाईल नंबर दे मला, मी कॉल करतो. हो सर देते. सानिकाने लगेच नंबर दिला. मी नंबर डायल केल्यावर जरा वेळाने पलीकडून फोन रिसीव्ह केला. सॉरी डॉक्टर, जरा वेळ लागला फोन घ्यायला. इट्स ओके. तुम्ही काल फोन केला होतात ना, काय काम होतं कळू शकेल का. मी एस राव कॉलेजची प्रिन्सिपल बोलते आहे. आमच्या कॉलेजचा वर्धापन दिन आहे तर तुम्ही चीफ गेस्ट म्हणून यावं अशी माझी इच्छा आहे. येत्या 15 तारखेला वर्धापन दिनानिमित्त काही कार्यक्रम आहेत. रविवार असल्यामुळे आपण फ्री असाल. हा इतका गोड आवाज उगाच कुठेतरी ऐकल्यासारखा वाटत होता, पण आठवत नव्हतं. डॉक्टर, ओ सॉरी, मी अपॉइंटमेंट बघून तुम्हाला कळवतो. माझा सेक्रेटरी तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल. ओके डॉक्टर, पण प्लीज 2 दिवसात सांगितलं तर बरं होईल. म्हणजे तुम्हाला शक्य नसेल तर मला दुसरा विचार करावा लागेल. आफ्टर ऑल यू आर अ बिझी पर्सन. येस, मी कळवतो. मी फोन बंद केला. तो गोड आवाज मात्र पाठलाग करत राहिला. मला कुठलाही अपॉइंटमेंट्स नसल्यामुळे मी चीफ गेस्टचं आमंत्रण स्वीकारलं. अशा अनेक कार्यक्रमांना मला बोलावणं यायचं, त्यामुळे तिथे 2 शब्द बोलायची सवयच झाली होती.
डॉक्टरने गाडी पार्क केली आणि मी कॉलेजच्या ऑडिटोरियममध्ये निघालो. दारातच मला पुष्पगुच्छ दिला आणि मी आत पाऊल ठेवताच मी स्तब्ध झालो. वेलकम डॉक्टर. तोच गोड आवाज, हनुवटीवरचा काळा तीळ, ती कुरळ्या केसांची महिरप, तोच तजेलदार गोरा रंग, चेहऱ्यावर प्रचंड तेज आणि आत्मविश्वास. कॉटनच्या कडक इस्त्रीच्या साडीत तिचं रूप खुललं होतं. अदिती तू? मी आश्चर्यचकित होऊन म्हणालो. डॉक्टर, तुमची हरकत नसेल ना तर आपण कार्यक्रम झाल्यावर बोलू. कार्यक्रम सुरू व्हायला अजून थोडा अवकाश आहे. आपण प्लीज बसा, मी चहा पाठवते. अदितीने मला हॉलमध्ये नेलं. तिची कार्यक्रमासाठी चाललेली लगबग, तिच्या अवतीभोवती फिरणारे सगळे ज्युनियर्स बघून मला कौतुक वाटलं. हीच का ती अदिती? आत्मविश्वासाचा पूर्ण अभाव असलेली, अगदी साधारण बुद्धी, नेहमी पडतं घेण्याचा स्वभाव. अदिती, किती मागे नेलंस तू मला? अदिती माझ्या आत्याची पुतणी. उन्हाळ्यात मी आत्याकडे जायचो तेव्हा आम्ही सगळी मुलं पत्ते खेळत असू. अदिती कायम हरायची. तिचा तो रडका चेहरा बघून आम्ही तिला अजूनच चिडवायचो. अदिती माझ्यापेक्षा फक्त 6 महिन्यांनी लहान होती. अतिशय भित्री, मागे मागे राहणारी. आत्मविश्वास शून्य होता, पण तिच्या आवाजात फारच गोडवा होता. बोलायला लागली की ऐकत राहावं असं वाटायचं. वयात आलो तसे तिच्याबद्दल आकर्षण वाटायला लागलं. तिचा गोरा रंग, कुरळे केस, हनुवटीवरचा काळा तीळ मला मोहात पाडत होता. अदितीचा सहवास मला हवाहवासा वाटायचा. तिलाही माझ्याविषयी ओढ वाटते हे मला जाणवलं. 12वीचं वर्ष आलं. माझी हुशार विद्यार्थ्यांमध्ये गणना होत होती. मी डॉक्टर व्हावं अशी आईबाबांची इच्छा होती. मी अगदी जोमाने अभ्यासाला लागलो. अदितीचे विचार डोक्यातनं बाजूला केले. 12वी झाल्यावर अदितीजवळ आपल्या भावना व्यक्त करू असे मी ठरवले. 12वीची परीक्षा संपली. सगळे पेपर उत्तम गेले होते. आता मेडिकलच्या एंट्रन्ससाठी अभ्यास करायचा होता. मी रात्रंदिवस अभ्यासात गडलो. मला मेडिकलला ॲडमिशन मिळाली, पण अदितीला जेमतेम 60% मिळाले होते. तिने आर्ट्स घेतलं होतं. अदितीसाठी वेडा झालेलो मी अचानक तिचे मार्क्स बघून वेगळ्याच विचारात पडलो. अदिती माझ्याशी कुठल्या विषयावर बोलणार? माझ्या आणि तिच्या बुद्ध्यांक्यात किती तफावत आहे. मला इतका साधारण लाईफ पार्टनर नको होता. केवळ चूल आणि मूल करणारी पत्नी नको होती. मी अदितीला टाळू लागलो. अदितीच्या ते लक्षात आलं. तिने आत्याकडे येणं बंद केलं. काही दिवसांनी कळलं की अदिती मुंबईला तिच्या मावशीकडे शिकायला गेली आहे. माझ्या मेडिकलच्या अभ्यासात मी अदितीला विसरलो. आत्याकडे देखील हिची कधी चौकशी केली नाही. माझ्या आयुष्यातनं मी तिला पूर्णपणे दूर केलं. माझी 12वीची क्लासमेट प्रीती देसाई, हिचे वडील आम्हाला गेस्ट लेक्चर द्यायला यायचे. त्यांची माझ्यावर मर्जी होतीच. प्रीती त्यांची एकुलती एक मुलगी. ती BSc करत होती. डॉक्टर देसाईंनी एक दिवस मला सरळ विचारलं, यंग बॉय, तुला प्रीती लाईफ पार्टनर म्हणून आवडेल का? माझा इतका मोठा व्याप प्रीती सांभाळेल असं वाटलं होतं, पण तिला मेडिकलला जाण्यात अजिबात रस नाही आहे. तुझ्यावर का हुशार मुलगा या हॉस्पिटलची जबाबदारी योग्य रीतीने घेईल असं मला वाटतं. विचार करून निर्णय घे. मी प्रीतीशी बोललोय, तिची हरकत नाही आहे. एकदा प्रीतीने आम्हा सगळ्या 12वीच्या क्लासमेटला घरी पार्टी दिली होती. तेव्हाच ते त्यांचं हॉस्पिटल, ते ऐश्वर्या बघून माझे डोळे दिपले होते. मला ते भव्य हॉस्पिटल, ते ऐश्वर्या खुणावू लागलं. मी डॉक्टर देसाईंना होकार दिला. माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आणि मी प्रीतीशी लग्न केलं. सगळं आयतं मिळालं होतं. मला फक्त सांभाळायचं होतं. हॉस्पिटलच्या गेटवर डॉक्टर मानस किनीकर हे माझ्या नावाची पाटी बघितली आणि जग जिंकल्यासारखं वाटलं. वर्ष सरली, पण प्रीतीशी लग्न करून देखील माझी पार्टनरविषयीची बौद्धिक भूक भागली नाही. MSc असूनही तिने करिअर केलेलं नाही आहे. तिला सतत शॉपिंग, रमी खेळणे, पार्लर यातच इंटरेस्ट होता. आमच्या दोघांमध्ये वाद फारसा झाला नाही, पण सुसंवादही नाही. कधी कधी मला वाटायचं प्रीती माझ्यावर उपकार केल्यासारखी वागते. तिच्या वडिलांमुळे मला हे सहज मिळालं होतं, ही तिची भावना आहे असं वाटायचं. ज्या कारणासाठी मी अदितीला दूर केलं होतं, ती माझी मानसिक भूक तशीच राहिली होती. डॉक्टर, कार्यक्रमाची वेळ झाली आहे, येताय ना? त्याच मंजूळ आवाजाने मला भानावर आणलं. माझा यथोचित सत्कार झाला. अदितीने माझं भरभरून कौतुक केलं. तिचं वक्तृत्व, तिच्या आवाजातले माधुर्य
प्रेक्षकांना भारावून टाकणारे होते. एक साधारण बुद्धिमत्ता असणाऱ्या ज्या मुलीला मी दुखावलं होतं ती माझ्या विषयाचा पूर्ण अभ्यास करून बोलत होती. त्या क्षणी मला अपराधी वाटलं. त्या दिवशी सर्वांसमक्ष अदितीशी मी बोलू शकलो नाही. दुसऱ्या दिवशी तिला फोन केला. अदिती, काल किती आत्मविश्वासाने बोललेस. अभिनंदन, तुझ्यातला हा बदल सुखावून गेला. मानस, याचं सगळं श्रेय माझ्या नवऱ्याला जातं. मल्हार साठे, माय लाईफ पार्टनर. आम्ही एकाच कॉलेजमध्ये होतो. मल्हार मला 1 वर्ष सिनियर होता. त्याचा मुख्य विषय इंग्रजी होता. ओळख झाली, भेटी वाढल्या. तुझ्यापासून दुरावल्यावर माझा न्यूनगंड आणखीनच वाढला होता. पण मल्हारने मला माझ्यातल्या सुप्त गुणांची जाणीव करून दिली. मी BAला मराठी वाङ्मय हा विषय घेतला होता. मल्हारने माझ्यात वाचनाची गोडी निर्माण केली. इंग्रजी साहित्य वाचायला दिलं. मी MA MPhil करायला गेले आणि एक दिवस घरी येऊन आईबाबांकडे माझा हात मागितला. मी कुठलाही विचार न करता त्याला होकार दिला, कारण एका सुरवंटाचं त्याने फुलपाखरू केलं होतं. तो सध्या बिगिनर्स कॉलेजचा इंग्रजी विभागाचा प्रमुख आहे. मला एक मुलगी आहे, आर्या तिचं नाव. तिला वडिलांसारखंच इंग्रजी साहित्यात करिअर करायचं आहे. तुझ्याबद्दल काकूकडून कळतच होतं आणि एक हुशार डॉक्टर म्हणून तू प्रसिद्ध आहेस हे देखील माहिती होतं. तू एकदा घरी ये ना, मल्हारची आणि आर्याची ओळख करून देईन. मानस, मी जरा आता घाईत आहे, नंतर निवांत बोलू. आधी तिने माझी काहीही चौकशी न करता फोन बंद केला. पण मी तरी काय अपेक्षा करतोय. त्या क्षणी हे ऐश्वर्य, हे हॉस्पिटल सगळं पोकळ वाटायला लागलं. सगळं सुख असूनही काहीतरी कमी आहे असं प्रकर्षाने जाणवलं. माझा अहंकार, माझा स्वार्थ गळून पडला होता. अदिती, मी चुकलो, मला माफ कर. श्रोते हो, कशी वाटली ही कथा? तुमचा अभिप्राय, तुमचा रिप्लाय प्लीज मला कळवा. पुन्हा घेऊन येईन नवीन अशी छानशी कथा. तोपर्यंत नमस्कार.